या ठिकाणी मावरेवाडीमध्ये अन्नपूर्णा माता महोत्सवाच्या दिवशी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आणि आगर मावरेवाडीमध्ये आमदार श्रद्धा सोनवणे यांनी स्मशानभूमीसाठी 12 लाख रुपये दिले म्हणून त्यांचा सत्कार आयोजित केला। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित जुन्नर तालुक्याचे आमदार श्रद्धा सोनवणे, मार्केट कमिटीचे माझे सहकारी लाला बँकेचे व्हाईस चेअरमन निवृत्ती काळे, आदर्श सरपंच आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आमचे लक्ष्मणराव शेरकर, आमच्या आगरचे माजी उपसरपंच मनोहर शेटे, अत्यंत तडफदार असं भाषण केलं। म्हणजे माझा मित्र आहे तो, अनेक वर्ष बघत होतो त्याचं फक्त ऐकायचं पण कधी नाही, पण आज पहिल्यांदा इतक्या वर्षात पहिल्यांदा भाषण ऐकलं। निलेश आमचे चव्हाण, हो का, माझे सहकारी या गावचे सुपुत्र पुणे जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी कवडे साहेब, रामदास शेठ आमचे महाबरे, सुले महाबरे, बजरंग महाबरे, आमचे ज्येष्ठ शिवाजीराव महाबरे, माधू शेठ महाबरे असतील, अनंता महाबरे, सर्व मंडळी खालची, निवृत्ती महाबरे, अर्जुन महाबरे, सर्व बंधू, विकास माझ्या मागे, आमचा विकास महाबरे, सुनील महाबरे, आमचे शिवराम महाबरे चिरंजीव, आमचे किरण शेठ डेरे, एक आदर्श आडते माझ्या जवाबाचा सहकारी, विकास असेल तिकडं आमचे, मी व्हिडिओ क्लिप बघत नाही, 10 दिवसांनी बघतो काय काय चाललं तालुक्यात, मला रिपोर्ट लागतो विघ्नात टाईम आयवर, ते आता मला कळलं आमचे संतोष नागड नाही का तुमचे घोटणे आणि सगळे मंडळी असतील, आमच्या आगरची अमरापूरची सर्व, गणेश कसार असतील, सर्व माझ्या सचिन वाळून, सचिन चटवाळ काय कुठं होते मगाशी असतील काही आहेत, सर्व माझ्या महिला बंधू वगैरे। आज खरं म्हटलं तर आदरणीय आमचे ज्यांनी माझ्या वडिलांबरोबर काम केलं, नंतर माझ्याबरोबर केलं, मार्केट कमिटीचं 2-4 वेळा त्यांनी संचालक होते, शिवराम महाबरे, नाथा महाबरे यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। चांगली जीवाभावाची मंडळी, हे माझं गाव, कधी इथं आलं की अगदी जीवाभावाची मंडळी असतील, नंतर आता आमची आहेच विकास असतील, सर्व अर्जुन सुनील आहे, सर्व मंडळी रामदास शेठ असतील, सर्व इकडं आता कार्यक्रम होता नांदगावला, बरीच खेळपैठणीचा वारुवाडीला वगैरे सगळं सांगितलं, मी होतो, सगळी मंडळी होती आणि मला आमच्या सुरेश शेठ महाबरेंनी यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की इथं कार्यक्रम आहे, तुम्ही आले पाहिजे। सुरेश शेठचा फोन तो राहिला, तुम्ही ना फोन केला, त्यांनी 10 वेळा फोन केला मला, आता आजच 10 वेळा, पण एक आठवडा फोन चालू होते, 50 वेळा फोन झाले असते, म्हणते सगळे कामं सोडणार बाबा, येणार मी। कवडे साहेबांना सांगितलं, निवृत्ती शेठला सांगितलं आपल्याला जायचंय, सुरेश शेठचं म्हणते त्यांनी बोलवले तिथं कार्यक्रम, आणि माझ्या गावासाठी आगरसाठी शरददादांनी एक आमदार म्हणून 12 लाख दिले, त्यांचा सत्कार आहे म्हणजे माझं नैतिक कर्तव्य म्हणून मी या ठिकाणी हजर। शरददादा मनसेचा आहे, कनसेचा आहे, शिवसेनेचा आहे का राष्ट्रवादीचा आहे, हा जुन्नर तालुक्याचा आमदार आहे, माझ्या गावाला आगर गावाला 12 लाखाचे त्यांनी हे दिलं, माझं नैतिक कर्तव्य आहे। तुम्ही म्हटले तसं तू जास्त बोलले निलेश शेठ, तसं नाहीये, मी राष्ट्रवादीचाच आहे, होतो आहे, मी आदरणीय अजितदादाला मानतो, शरद पवार साहेबांना मानतो, तो म्हटला तसं मी मागं राष्ट्रवादीचा होतो, आजही आणि भविष्यात राष्ट्रवादीचा। मी काय पक्ष कधी सोडला नाही, शिवाजीरावांनी सोडला, मनापासून प्रेम करतो आणि काम करतो। परंतु आता म्हटलं बाई क्लिप तुम्ही मध्ये निघाली होती, कोण काय म्हटलं, कोण म्हणले संजय काळे म्हणतो माझे 3-3 दादा, माझा एकच दादा, पण ते समजा शरद दादा काम चांगलं करतो, त्याचं कौतुक करून करायला। आता माझ्या गावाला 12 लाख दिले, काय बोलायचं नाही, जे काम चांगलं केलं तो संजय काळेचा स्वभाव आहे, केवळ विरोधी पक्षाचे किंवा ते जुन्नर तालुक्याचे आमदार आहेत, मनसेचे नाही, ते जुन्नर तालुक्याचे आमदार म्हणून आज या ठिकाणी, मी त्यांचा सत्कार करायला आलो, आमदार म्हणून करायला आलो, आणि ते करायला आलो। माझ्या आगर गावाला त्यांनी 12 लाख दिले, माझ्या महाबरेवाडीला दिले, महाबरेवाडी माझे सुरेश महाबरे माझे असतील, सगळे माझी जीवाच्या भावाची मंडळी, हे माझं नैतिक कर्तव्य आहे। तुझं म्हटले संजय काळे राष्ट्रवादीचे अजितदादाबरोबर काम करताना शरद, काय म्हणायचं ते म्हणजे कोण, माझं नैतिक कर्तव्य। आता शिवाजीदादा आढळराव त्यांचं कौतुक केलं मी एका यांच्या स्टेजवर, सचिन शेट आमच्या वाळून त्यांचं सगळं कार्यक्रम येणार होते तिथं, ते क्लिप व्हायरल झाली, मला त्रास झाला, अजितदादा पुढे झालं, जरा पेपरला बातमी आली त्या दादावर म्हणून, जे चांगलं काम आहे त्याबद्दल बोललो। आता हा आमचा दादा आहे सरदारा,
त्यावेळी मी म्हटलं नाही माझे 3 दादा आहेत. माझा नेता माझा आणि महाराष्ट्राचा गांजावात आदरणीय अजितदादा पवार असंच बोललो, आजही बोलतो. शरददादा चांगलं काम बोलायला नको, माझा मित्र आहे, नेता नाही माझा. शरददादा सोडवणे आमदार असले तरी माझा मित्र, पण त्याचं चांगल्या कामाचं कौतुक नको. ते म्हटले 3 दादा, माझे 3 दादा नाही, माझा एकच दादा. संजय काळे कधी बोला क्लिप बघा परंतु असं होतं जरा जास्त म्हटले तर चांगलं बोललं, खरं ते सुद्धा बोलणं आता महाग झालंय, कठीण झालंय खरं बोलणं सुद्धा. आता मी तसं काय कधी बरोबर ना, काय करू गप बसून एखादा यांच्या गावची सवय याला, यांच्या गाव संजय काळे स्पष्ट बोलतो की हे जे मानलं पाहिजे. शरददादांनी आता जे काम केलं, गणेश कासार म्हटलं, कवडे साहेब आमचे म्हटले 35 लाख रुपये, मी काय माहिती नाही. निलेश चव्हाण तो बरोबर आमच्या गावात त्यांनी असं काय घेरलंय, काय चाललंय, त्यांचे नाव काय कळत नाही मला, आगरमठ बरोबर सगळं. आता न मागता मी मागितलं नाही, आमच्या कवडे साहेबांनी आमच्या गावाला 35 लाख रुपये शरददादांनी दिले. असं तुमच्या मावरड आपलं अमरापूर काय म्हणजे माझे सगळे आगर गावाचे तिथं असं वळसा मारला, असं झालं का झालं, 4 भजनं झाली का झालं गाव, वळसा मारला. छोटं गाव परंतु माझ्या गावासाठी 35 लाख रुपये काँग्रेस दिले दादानी. एक 1.5 फुटाचं काम ते गणेश कासांनी सगळं अख्ख्या बाया गावच्या बाया जे रस्ते करत होते काँक्रिटीकरण सगळं करून घेतलं. माझा वटा घर इकडं काँक्रिटीकरण घाल, तिकडं घालत उभं करून घेतलं सगळं. ते काय थोडं असतं ना सगळं राहिलेलं, काय म्हणलं कर कुठं काय घालत, कुठं काँक्रीट टाकायचं, कुठं ओतायचं, तेवढं ओतलं करून घेतलं. खरंच केलं. आता काय आता माझ्या गावचं आहे, आमच्या मुख्यांचा सत्कार केला म्हणले करायलाच पाहिजे. शिवाजी पाटील केलं सत्कार. आता काय मग काय संजय काळे काय चुकलं का माझं, काही काय सत्कार करायचा नाही, पैसे टाकले न मागता. आज इतके वर्ष पाहतो आपण खडकाव बसत ऊन होतं, लवकर होतं, ती चांगले काम केलं, चांगल्या कामाला चांगलं म्हणलं. बरं कोणाला त्रास आहे का, वाईट काय आहे का, काय दादागिरीची भाषा आहे का, काय आहे का, चांगलं चाललंय, बिचारा करतोय, चांगलं आहे. मला अभिमान वाटला. माझा सहकारी आहे, नेता नाही बरं का, तिकडे म्हणले दादा माझे 3 दादा. परत माझा दादा अजय दादा त्यावेळी बोललो, आजही बोललो, दादा तुम्हाला मी निमंत्रण देतो, तुमचा पत्रिका तिथं आहे देईल मी सगळं. तुम्ही कसं आहे आता 6 वाजता माझा आता याला पत्रिका कधी द्यायची आमदाराला काय कळत नाही. 6 वाजता मी मला 1-2 वाजून 4 वाजता लंगर तोडा जाते. हो आता देशमुख महाराजांसारखं बोलतोय, लंगर तोडा जाते लंगर. आता कसला जागरण मंडळाचा आता याला पत्रिका कधी द्यायची, आपले आमदार भेटायचे कधी मला, पण त्यांना देणार पत्रिका. तुमचं पत्रिकेत पिंपळवंडी कारण नाव टाकलं नसल, माझ्या जुन्नर तालुक्याचा आमदार आहे म्हणून संजय काळेने त्यांच्या पत्रिकेत नाव टाकले. माझ्या जुन्नर तालुक्यातली शिक्षण क्षेत्रातलं पहिलं कॉलेज 1970 सालचं, 6000 विद्यार्थी शिक्षण घेतात, नॅक A ग्रेडचं कॉलेज आहे. आदरणीय अजितदादांच्या हस्ते या 20 तारखेला त्याचं उद्घाटन आहे. महाबरवाडीच्या लोकांनी पण या, जेवायला पण या, जेवण ठेवलंय. आणि शरददादा हा तालुक्याचा आमदार आहे, हा आता मनसेचा नाही, तालुक्याचा तुमचा आमचा आमदार आहे. त्याचं नैतिक कर्तव्य प्रथम नागरिक आहे म्हणून त्याचं नाव टाकले. कोण शिलेवर सुद्धा त्याचं नाव टाकले, जास्त नावाने ठरायचं टाकले. मला कोणतरी म्हणलं कर्तव्य त्याच्या गावच्या लोकांनी टाकलं नाही, त्याचं दादाला खाली बसायला लागलं. संजय काळे तसा नाही, पण त्यांना ते पाप भिरू आमचा दादा. ते आता नंतर अजून ठेवणार तिथं बोलायला, सगळं नको बोलायला बोलत नाही मी. आमदार सगळं काय आई दादा पुढे बोलून 2 दादा तरी एक दादा आणणार, दादा म्हणून शरद शिवाजी दादा नंतर बघू त्यांचं. आता बाकीचं हे केलं ठीक आहे, ती पण जरा माझ्या अजून सगळं कशाला माझ्या महाबरोबरचे हे आता जरा बऱ्याच दिवसांनी आता भेट झाली. ते दादा तुम्ही दादा म्हटले म्हणून तुम्हाला ते बोलणं भागाल. आणि आता इथं सत्कार जे चांगले आता बोलायचं म्हणून ते लिंक लागली. शिवाजी पाटील हा MSc बायोलॉजी मला दिली दादानी. तिथं पाईप टाकण्याचं मी काय म्हटलं ना, कॉलेजला तिथं कॉर्पोरेशनला मी सांगितलं होतं. कॉलेज तिथं आता सगळं काम चालले, मांडवाचं काम चाललंय, रिनोव्हेशन चाललंय. निलेश शेट्टी पाहिलं जातो अनिल चव्हाण आमचा, त्यांनी सांगितलं कुठं गटारीचा वास येतो, यांचं लगे लक्ष. मी मागणी केली ना पाटील माधू शेठ, अहो तिथं त्यांनी आदेश दिला, त्या आमदारांनी ते पत्र नेलं कधी प्राचार्याचं मला माहित नाही. तिथं पाईप टाकले 15-20 आणि ते सगळं JCB लावून. आता काय म्हणावं, आता सांगा मला, आता काय म्हणायचं सांगा. मी त्यांना म्हटलं, फोन केला दादाला की दादा तुमचे आभारी अभिनंदन की जे तुम्ही न सांगता का मी नगराध्यक्षाला अनेक वेळा सांगितलं, मागच्या बरं आता नाही, हे नगराध्यक्ष चांगले आहेत माझे मित्र आहेत, तर काम झालं नाही, पण ते काम तुम्ही केलं. आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणले संजयराव सगळ्यांचे फोन आले पण तुमचा फोन नाही. आता यांचे फोन सारखे तिथं कार्यक्रम चालू होता, तुम्ही रेकॉर्ड अजूनही कॉल सचिन शेठ
दादाला जमत नाही, तुम्ही रेकॉर्ड हे असतं ना रेकॉर्ड, त्याचं कॉल रेकॉर्ड ते काढा. 4-5 वेळा फोन करून जमलो काय फोन होईना. पहिल्या दिवशी गेला, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी गेला, नंतर मेसेज केलेला आहे. एक तालुक्याचा आमदार म्हणून त्यांचं मी त्यावेळी दिलं. मी संजय काळे विसरत नाही, मला विसरले तरी मी नाही विसरत. म्हणजे कोण दादा नाही अजून काय तालुक्यातले विसरतात. कसे वागणार तर वागू दे, काय नाही. जनता माझ्या बरोबर आहे, तसं त्यांचं तसं. संजय काळे बरोबर जनता आहे. मी पक्षपेक्ष नाही, जो काम करतो माझा शेतकरी, काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असो, राष्ट्रवादीचा असो, माझ्या शेतकऱ्यांसाठी जुन्नर तालुक्यात काम केलं. आदरणीय सहकार मंत्री शिवाजीराव काळे यांचा आशीर्वाद, माझ्या जुन्नर तालुक्यातील जनतेचा आशीर्वाद, म्हणून पुणे जिल्ह्यात संजय काळेंनी तुमच्या आशीर्वादावर, सहकार्यावर 1 नंबरची मार्केट कमिटी परत आलो. त्या अंबाबाईच्या आशीर्वादानं, गणपतीच्या आशीर्वादानं परत सभापती झालो. हे तुमच्या सारख्यांचं होतं, सगळं झालं ते जाऊ दे आपल्याला. आता बाकी परत ठेवतो, अजून 15 दिवसांनी 10 दिवसांचं भाषण आहेच, असू द्या. जेवायचे सुरेश राऊचं ते तिकडे लक्ष आहे. निम्म सगळं यांचं दादा पण सकाळपासून आहे, अजून कार्यक्रम आहेत. आमच्या महिला भगिनी पण सगळं जागरण गोंधळ ते कोणी सांगितलं ते हे करत होते. आता छान कार्यक्रम केला. आमचे काय नाव ठक्षेन शिंदे, चांगला चालला होता. चांगलं वाटतं ह्या वातावरणात, थंडीच्या. शिवाजी महाराज पण म्हणायचे सगळं उदे ग अंबाबाई उदेन, काय सगळं अंगात हे सगळं. म्हणजे मनापासून जर म्हणलं ते संबळी मिळून वाजवली तर अगदी खऱ्या अर्थानं चांगलं हे होतं. असो, आदिशक्तीची ताकद आहे. आमच्या महिला भगिनी दिवस रात्र काम करतात. इथली सगळे आमची जुन्नर तालुक्यातले खरे शरदार म्हणले तसं आधुनिक शेती आपले शेतकरी करतात. महादू शेठ पण सगळं सोडून पण आपल्या गावासाठी इथं आले. सुंदरला आता सगळा धंदा करायचा पण आले. बरं वाटलं इथं मागोराड कार्यक्रमाला. शिवले आले सगळे, असे आमचे पाटील डोके आले सगळे आमचे. त्यांचा आवाज गाड्यातच असतो. गाड्याच्या आता कधी होईल सुरू हो, पण ते जाऊ द्या मोरते, सगळी मंडळी आपण आहेत. असो, मी माझ्या आगर ग्रामस्थांच्या नुसती महाबरेवाडी नाही, आदरणीय शरददादा सोनवणे यांनी 12 लाख रुपये दिले आणि चांगलं काम. आणि निलेश शेठचं आहे, हे साधा कार्यकर्ता मी जे म्हटलं ते भाषण आता ते चांगलं बोलला. कसा बोलला मी पहिल्यांदा भाषण ऐकलं, पण अत्यंत सुंदर. आणि त्या कार्यकर्त्याची कदर दादाने ठेवली का नाही हे केलं. आणि दादाने पैसे दिले, साधी गोष्ट नाही. त्याचं अंमलबजावणी करणं, की आश्वासनं कोणी देतात, कसं करतात त्याच्यावर बोलणार नाही, टीका करणार कोणाची नाही, पण जे केलं ते केलं म्हणणारे आज दादाने केलं. लक्ष्मणराव शेरकर पण भारी आहे. सतीश दादा चांगला अगदी सल्ला बिला चांगलं काम करतात. त्यांच्या मागं पत्रकारिता चांगले, अभ्यासू आहे व्यक्तिमत्व. असो, इकडे मागे मला 2 मी सतीशला सांगितलं होतं, मी लडाखला होतो, नंतरही जमलं नाही. असो, आपलं चांगलं काम कारखान्याचं आहे, सगळं काम चांगलं आहे. अशी चांगली मंडळी आहे, आमदार चांगलं काम करतात. मी तुम्हाला तुमचे अभिनंदन करतो, आभार मानतो, शुभेच्छा देतो. आणि नवरात्रीच्या निमित्तानं माझ्या सगळ्या माता भगिनी माझ्या आगरकरांच्या जीवनामध्ये सुख शांती लाभो. आगरकरांचं असंच प्रेम कायम राहो, तुमची भरभराटो. संजय काळे असतील, कवळे साहेब असतील, आम्ही सगळे मंडळी असो, लक्ष्मण शेठ असतील, निवृत्ती शेठ काळे असतील, हे सगळे शरदादा, सगळे रामदास शेठ, सगळे विकास तुमचीच मंडळी. अर्ध्या रात्रीला म्हटलं तर संजय काळे आल्या, काही झालं तरी काय मी काय विसरलो नाही. शिवाजी पाटील कसं झालं तरी आपली मंडळी आहेत. अर्जुन पाटील काही नाही, चालते सगळं. असो, मनोज शेठ आहेत, जास्त बोलणार नाही, आता आमदारांचं ऐकायचे. आपलं मनोगत व्यक्त करते, परत त्यांचे धन्यवाद देतो, त्यांना त्यांचं अभिनंदन करतो. बाकी काय म्हणणार नाही पुढे मी अजून, कळलं ना. तुम्ही म्हणता तसं नसतं, मी राष्ट्रवादीच आहे बाबा. आता इथं जे केलं असं म्हणलं तसं करतो, असं नाही, मी राष्ट्रवादीच काम करणार आहे बरं का. हा, या असं मला अडचणीत आणण्याचे धंदे करू नका. मी न बोललेलं बोलतात, न बोललेलं बोलतात बघा. आता काम मी काय म्हटलं, जे 12 लाख दिले माझ्या गावाला दिले बाबा, मी सत्काराला येणार आणि चांगलं केलं असं म्हटलं. ते बोल असं नसतं बोलायचं बरं का. आणि स्टेजवर बघा माझ्या गावात काही झालं, आणि इकडं आता I1 न्यूजचं बसले ते रेकॉर्डिंग करू काय. कारण इकडं लगेच संजय काळे असं बोलले, संजय काळे असं निलेश बोललं, सगळं म्हणजे झालं. हा, म्हणजे मला इकडं कार्यक्रमात येऊ का नको येऊ. असं परत आमचा सत्कार केला त्याबद्दल मी आपले अंतःकरणापासून आभार मानतो. धन्यवाद.